प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलवर पहा आपला आवडता कार्यक्रम पडद्यामागचं राजकारण. पडद्यामागचं राजकारण. काल जी गोष्ट अशक्य वाटत होती की ही गोष्ट होऊ शकणार नाही, कदाचित यामध्ये राजकीय हस्तक्षेप होईल का, कदाचित कोणी मॅनेज होईल का, या ज्या शंका अंजलीताई दमाणे यांना मुख्यमंत्र्याच्या बाबतीत होत्या, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या बाबतीत होत्या, मंत्री धनंजय मुंडेंच्या बाबतीत होत्या, त्या जवळपास सगळ्या शंकांचं निरसन अंजलीताई दमाणे, सुषमाताई अंधारे, तृप्ती देसाई, जितेंद्र आव्हाड, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, अशी ही सगळी जी मंडळी आहे, माजलगावचे आमदार, ह्या सगळ्यांचे जे मनामध्ये शंका होती की कुठंतरी संतोष देशमुखचं हत्येचं प्रकरण दाबण्यात येईल का, संतोष देशमुखला न्याय मिळणार नाही का, याच्यामधून वाल्मिक कराडला अलगद सोडण्याचा कोणी प्रयत्न करतय का. पण मुख्यमंत्र्यांनी जे वारंवार सांगितलं होतं की मी कोणालाही सोडणार नाही, हा शब्द देवेंद्र फडणवीसांनी खरा केलाय का असं आम्हाला जाणवायला लागलेलं आहे. कारण जर शब्द खरा करायचा नसला असता, जर त्यांना कुणाला पाठीशी घालायचं असलं असं तर तरी यंत्रणा शेवटी किती केलं तर मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीमध्ये येतात किंवा एक प्रेशर दबाव येऊ शकतो, पण आलेलं नाही असं जाणवतंय कालच्या आरोपपत्रानुसार. कारण काल संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी म्हणून, मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडाचं नाव पुढे आलेलं मित्रांनो. आणि आता मात्र असं जाणवतंय की हे जे आम्ही सुद्धा जवळपास 50 दिवसापासून 70 दिवसापासून रोज ओरडतोय, सर्व युट्यूब चॅनल ओरडतायत, सगळे चॅनल आवाज बुलंद करतायत, आणि एक परिवार, जो गरीब परिवार, संतोष देशमुखांचा गरीब शेतकरी कुटुंबातला सरपंच शेतकरी आणि एक सामान्य सरपंच, 3 वर्ष 3 वेळा टर्म राहिलेला सरपंच, जर निर्घृणपणे हत्या होत असेल तर त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहावं, हीच आमच्या रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलची प्रामुख्यानं. आमचे सगळे युट्यूब काढून बघा मित्रांनो, आम्ही सातत्यानं हे विषय लावून धरलेला आहे की आका कोण आहे, तो शोधणं ही काळाची गरज आहे. आणि काल आका सापडलेला आहे असं एक सर्वसामान्य माणसाचं मत झालेलं आहे. निश्चितच आका सापडलेला आहे. मग आता या आकाला सुटणं जरा मुश्किल दिसतंय मित्रांनो. आणि खरं म्हणजे मला SITचं अभिनंदन करायचं आहे. मला त्यांनी ज्या पद्धतीने गुप्तता पाळली, त्यांनी ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळलं, त्यांचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे. ज्या खंबीरपणे हे आरोपपत्र त्यांनी दाखल केलं, यामधून खरंच आता कोणी सुटणार नाही असे ठाम विश्वास या महाराष्ट्रातल्या जनतेला, या सरकारनं या 3 तारखेच्या आत दिलाय, म्हणजे आजच्या अधिवेशनाच्या आत दिलेला आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, उज्ज्वल निकमांची एंट्री झाली. ऍडव्होकेट उज्ज्वल निकम एंट्री झाल्याबरोबर ताबडतोब आरोपपत्र दाखल झालं, कामाला गती आली. आणि यामागचं सगळ्यात महत्वाचं एकच मला विषय वाटतो की तो म्हणजे मस्साजोगचे जे आंदोलक, मस्साजोगचे ग्रामस्थ आणि संतोष देशमुखाचा परिवार यांचं मला सर्वप्रथम कौतुक करावं वाटतं की त्यांनी ज्या पद्धतीने आक्रोश केला, त्यांनी ज्या पद्धतीने एक प्रकारचा दबाव
या महाराष्ट्राच्या सरकारवर आणण्याचा प्रयत्न केला, या यंत्रणेवर आणण्याचा प्रयत्न केला, तो नक्कीच कौतुकास्पद आहे. म्हणून संतोष देशमुखांच्या हत्येला आता न्याय मिळेल, आता कोणी शंका बाळगण्याची गरज आहे असं वाटत नाही. अहो, आरोप स्वच्छ आहेत, डिजिटल एव्हिडन्स आहेत. संतोष देशमुखला मारत असतानाचे घुले आणि त्यांच्या सहकार्यांचे व्हिडिओ आहेत. एवढे डिजिटल एव्हिडन्स असताना, एवढे गुप्त साक्षीदार मिळत असताना, एवढी माहिती मिळत असताना, एवढी सखोल चौकशी झाली असताना, हे जवळपास 1400 ते 1800 पानांचं हे आरोपपत्र आहे. आणि नक्कीच हे अत्यंत काळजीपूर्वक, विचारपूर्वक, काल मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आम्ही अत्यंत विचारपूर्वक हे अगदी पक्क, म्हणजे कोणताही लूज पॉइंट न ठेवता कोर्टामध्ये सुद्धा याला आता नक्कीच हे शिक्षेस पात्र होतील, यात कोणतीही शंका घ्यायची आता गरज नाही. आणि मित्रांनो, मला असं वाटतं की संतोष देशमुखच्या हत्येच्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी ही पहिली बाजू आता जिंकलेली आहे का? कारण बजरंग सोनवणेला सुद्धा कालपर्यंत विश्वास नव्हता की ते सुरेश धसांना म्हणले की सुरेश धस तुम्ही कौतुक करा, पण मी नाही कौतुक देवेंद्रजीचं करणार. कुठेतरी ते वाचा असं जाणवत, पण मित्रांनो मला जाणवत नाहीये. आता मी काही भाजपचा प्रवक्ता किंवा मी भाजपचा समर्थक किंवा मी काही देवेंद्र फडणवीसचा कार्यकर्ता म्हणून असं बोलतोय असातला प्रकार नाहीये. पण मित्रांनो, एक मला सर्वसामान्य असं मला मी कुठल्याही पक्षाला सोडत नाही, मी कुठल्याही नेत्याला सोडत नाही. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही माझे सगळे व्हिडिओ काढून बघा मित्रांनो. कारण मला जिथं काही चुकतंय दिसतंय, मला जिथं काही चुकीचं वाटतं तिथं मी नक्कीच बोलतो. मग त्या ठिकाणी मी कशाची पर्वा करत नाही. कारण मित्रांनो, गेली 40 वर्ष या राजकारणाला फार जवळून पाहिला माणूस आहे. आणि म्हणून मला आता पूर्णपणे विश्वास आलेला आहे की ज्या पद्धतीनं SITनं खंडणी, अपहरण, मारहाण, यामध्ये खून आणि याची सुरुवात म्हणजे खंडणीचा आधी सर्वप्रथम वाल्मिक कराडला खंडणीमध्ये त्यांनी अटक केली. सर्वांना वाटलं की काय खंडणीमध्ये तर केली, कुठं 300, पण याची जी त्यांनी साखळी जोडल्यात, SIT यशस्वी झालेलं आहे. नक्कीच यामध्ये आता मात्र संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय मिळणार याची पूर्णपणे खात्री आता महाराष्ट्रातल्या जनतेला येते मित्रांनो. त्यामुळे 14 कोटी जनतेचं काल लक्ष या टीव्ही चॅनलकडे होतं की आता काय बातमी, तर बातमी तीच आली जी सर्वांना अपेक्षित होती, जी सर्व चॅनल्सला अपेक्षित होती, जी सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या माणसाला अपेक्षित होती की वाल्मिक कराडला या प्रकरणामध्ये आला पाहिजे. फक्त खंडणीमधून त्याला जामीन मिळू शकतो म्हणून वेळेच्या आत 90 दिवस भरायच्या आत त्यांनी ताबडतोब हे दाखल केलं आणि वाल्मिक कराडला मुख्य सूत्रधार केलं. सुदर्शन घुले, हॉटेल तिरंगावर झालेली मीटिंग आणि तिथून विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांच्यामधलं संभाषण. आडवं येईल त्याला आडवं करा. कशाच्या आडवं येईल? खंडणीच्या आडवं येईल. म्हणजे खंडणी कुणामुळे होती, खंडणी कुणाला पाहिजे होती, खंडणी कुणाला पाहिजे होती हे तर आता सगळ्या जगाला माहित झालेलं मित्रांनो. म्हणून आता तरी माझं मत आहे की अजितदादा अजून कशाची वाट बघताय, अजून कशाची वाट बघताय तुम्ही? आता आरोप सिद्ध होऊ द्या. अहो, धनंजय मुंडे साहेबांनी जाहीरपणे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की वाल्मिक कराड हा माझा, होय वाल्मिक कराड माझा समर्थक आहे, वाल्मिक कराड माझा श्वास आहे, हे धनंजय मुंडेंनी वारंवार सांगितलेलं आहे मित्रांनो. मग आता काय राहिलं? जर तुमचा श्वास, जर तुमचा कार्यकर्ता, तुमचा मनातला एक तुमचा विश्वासू माणूस, जर तुमचा ज्यांना तुम्ही पालकमंत्री पद लीजवर दिलं असं सुरेश धस वारंवार सांगतायत मित्रांनो, ते वाल्मिक कराड जर आता या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार असेल तर याची नैतिक जबाबदारी. आता तुम्ही म्हणताल पुढा नैतिकता आली का? नैतिकतेची माय वनवासाला गेली हे आमच्या गावरान भाषेतला शब्द आहे मित्रांनो, आमच्या ग्रामीण भागातला मराठवाड्यातला शब्द आहे. काय या मायला आमच्याकडे भाषा बरं का मित्रांनो, थोडंसं वाईट वाटून घेऊ नका, मी थोडं स्पष्ट बोलतोय कारण मला स्पष्ट बोलायचा अधिकार आहे. आमच्याकडे कसं बोलतात ग्रामीण मराठवाड्यामध्ये, हे तिच्या मायला माय वनवासाला गेली बघा. हा आमचा ग्रामीण शब्द आहे. तर तसं हे वनवासाला गेलाय का? काय नीतिमत्तेला वनवासाला पाठवलंय का? ही भावना अजूनही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आहे. कारण
आता तरी असं मी वारंवार का बोलतोय की अजितदादा अजून कशाची वाट बघतायत, मुख्यमंत्री अजून कशाची वाट बघतायत, अजून त्यांना काय पाहिजे, याच्यापेक्षा अजून ठोस पुरावा पाहिजे का? वाल्मीकरांच्या तोंडीतून धनंजय मुंडेचं नाव बाहेर काढायचंय का? वाल्मीकरांना एकदा सांगून टाकायचंय की बघा आका, मी तर चाललो पण तुम्हाला नाही सोडणार, असं होईल का? आणि जर वाल्मीकरांनी तोंड उघडलं तर मग मात्र धनंजय मुंडेंना मुश्किल होईल मित्रांनो. हे मी थोडं स्पष्ट बोलतो, कारण सुरेश धस वारंवार सांगतात की यामध्ये मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराड आहे, वाल्मिक कराड आहे, वाल्मिक कराड आहे. सुरुवातीला ते नाव घ्यायला थोडस धसत नव्हते, पण सुरेश धस आणि वाल्मिक कराडांचे संबंध काल त्यांच्याच अजितदादाच्या जे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून तिथे उभे होते सुरेश धसांच्या आष्टी मतदारसंघामध्ये, आणि त्यांनी सुद्धा काल आरोप केले की सुरेश धस मोठा आका वाल्मिक कराड तर छोटा आका सुरेश धस आहे. आता ते पुढचे विषय पुढे काय व्हायचे ते होऊ द्या, आता ते कुठे उपोषणाला बसणार. आता नक्कीच म्हणजे धनंजय मुंडे काही धसांना एवढं सहजासहजी सोडतील असं मला नाही वाटत, कारण ते सुद्धा त्यांच्या मागे काहीतरी भुंगे लावणारच, कारण प्रत्येकाच्या गुंड्या, कारण प्रत्येकाचं बुडाखाली किती अंधार आहे हे सर्वांना माहिती आहे. म्हणून हा बुडाखालला अंधार आता बाहेर निघणार आणि एकेकाचे बुरखे बाहेर येणार, हे लक्षात ठेवा मित्र. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जो सध्याचा आपल्या डोळ्यासमोरचा आता विषय आहे की संतोष देशमुख, मी जे वारंवार सांगत होतो की ह्याचा फोकस नाही बदलला पाहिजे, आणि एसआयटी त्यांच्या ट्रॅकवर बरोबर चाललेली होती, त्यांनी काही गोष्टी बाहेर लिकेज होऊ दिल्या नाहीत, कारण यामध्ये गुप्त साक्षीदार आहेत त्यांना धोका होऊ शकतो, ही बाब लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणून अत्यंत गुप्त पद्धतीनं अत्यंत व्हॉइस कॉल सॅम्पल, त्यांचे व्हॉइस सॅम्पल्स घेऊन त्यांचं कुठंतरी स्पेशल सबळ पुरावा, म्हणजे उद्या कोर्टामध्ये ही बाजू टिकली पाहिजे, म्हणजे उज्ज्वल निकमांनी ही बाजू एक स्ट्रॉंगपणे त्या उज्ज्वल निकमांच्या हातामध्ये तरी फाईल दिलेली आहे, आणि आता कस मात्र उज्ज्वल निकमांचा लागणार आहे. पण आता मित्रांनो, आता माझं एकच सांगणं आहे की सुरेश धस आता फस होऊ नका, कारण आता सुरेश धसांना मोठ्या मोठ्या ऑफर येण्याची शक्यता आहेत. आता मोठ्या मोठ्या ऑफर संदीप क्षीरसागरना येण्याची शक्यता आहेत, मोठ्या मोठ्या ऑफर जे विरोध करायला हे सगळ्यांना येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कुठेतरी कुणी मागं नाही हटले पाहिजेत, कारण जर ह्या खऱ्या अर्थानं ज्या संतोष देशमुखला हाल करून मारलं अशा माणसांना फासावर गेल्याचं या 14 करोड महाराष्ट्रातल्या जनतेला आता पाहण्याची वेळ आलेली मित्रांनो. आणि काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा निकाल आता हा जो एक आहे याचं संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया ही आता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जाऊन ते विनंती करणार आहेत, आणि हे जर फास्ट ट्रॅक मध्ये गेलं तर लवकरात लवकर या मारेकऱ्यांना फासावर चढलेलं ही महाराष्ट्रातली जनता ज्या दिवशी बघेल त्याच दिवशी संतोष देशमुखच्या आत्म्याला खऱ्या अर्थानं शांती मिळणार आहे मित्रांनो. पण हे व्हायला नको आहे या महाराष्ट्रात. हे असं का होतंय याची सातत्यानं विचारणा आपल्या खासदार सुप्रियाताई सुळेंना दिल्लीमध्ये केली जाते. दिल्लीमधले लोक विचारतात, इतर राज्यातले लोक विचारतात, अरे क्या हुआ तुम्हारे महाराष्ट्र में, ऐसा कैसा है. आणि याचे दूरगामी परिणाम जर काही एखाद्या उद्योगाला या महाराष्ट्रात यायचं असेल, जर काही लोकांना रोजगार मिळणार असेल, काही तरुणांच्या हाताला काम मिळणार असेल, तर तो उद्योजक कुठंतरी घाबरणार, त्यातल्या त्यात बीड जिल्ह्यात जायला घाबरणार. बीड जिल्ह्यातल्या 170 पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला ताबडतोब इथून ट्रान्सफर करा. मग अशी कोणती दहशत आहे, अजून कोणते पुरावे अजितदादांना पाहिजेत? अहो स्वतः 170 अधिकारी सांगतायत, 170 पोलीस सांगतायत की आम्हाला बदली पाहिजे, नकोय बीड जिल्हा. मग खरंच बीड बिहार आणि परळी तालिबान आहे का? हे तर त्याहीपेक्षा बदतर आहे असे तिथले व्यापारी सांगतात. प्रत्येक व्यापाऱ्यांना खंडणी द्यावी लागते. ती कोणाला खंडणी द्यावी लागते? कोणता इलेक्शन फंड द्यावा लागतो? पुन्हा हिरोईनचे नावं घेतले की राग येतो. या हिरोईन आणून नाचवायला कारण कोट्यवधी रुपये लागतात, त्या हिरोईन काही सहजासहजी येत नाही. मग हिरोईन नाचवायला पैसा कोणाचा? ह्या व्यापाऱ्यांचा आहे. यामध्ये प्रत्येक आता अजितदादांना एक नाही अनेक असे पुरावे अंजली ते दमाने यांनी दिले. अजितदादांना अजून किती पुरावे पाहिजेत, किंवा अजितदादांना अजून काय पुरावा पाहिजे अजितदादा की जेणेकरून तुम्हाला धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला अडचण येते आहे? आता काही अडचण नाही. आता तुमच्या समोर सबळ कारण आहे. तुम्ही म्हणू शकता की धनंजय मुंडे, वाल्मिक कराड जर यामध्ये निर्दोष असले असते, जर वाल्मिक कराडाचं यादीमध्ये नावच नसलं असतं तर आम्ही तुम्हाला राजीनामा मागितला नसता. पण आता वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार,
संघटित गुन्हेगारी मकोका याच्या खाली तो प्रमुख आहे. मग आता तुम्ही राजीनामा द्यायला मोकळे झालात, आता हे कारण देऊ तुम्ही एकदम मुक्त व्हा आणि खऱ्या अर्थानं आता हे न्याय प्रक्रिया पार पडू द्या. म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. आणि जर यामध्ये कुठे धनंजय मुंडेचं नाव नाही आलं, जर कोणी वाल्मिकीकरांनी नाव नाही घेतलं, कोणीच कुठंच नाव आलेलं नाही, तर पुन्हा धनंजय मुंडेंना सन्मानानं मी तर म्हणतो, अहो तुम्ही उपमुख्यमंत्री करा, आमचं काही म्हणणं नाही. त्यांना उपमुख्यमंत्री करा, त्यांना मुख्यमंत्री करा, त्यांना महाराष्ट्राचा गृहमंत्री करा, काय करायचंय करा. त्यांचं अजून काय चांगलं करता येईल तिकडे, त्याच्यामध्ये कोणत्या महाराष्ट्राच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल वैयक्तिक आकस कुणाच्या मनामध्ये नाही. पण ही लढाई हे प्रवृत्तीच्या विरोधात, ही लढाई आहे वृत्तीच्या विरोधात. ही वृत्ती ठेचली पाहिजे, ही संघटित गुन्हेगारी ठेचली पाहिजे. परळीचा तालिबान आणि बीडचा बिहार करणाऱ्या माणसाला एक धडा दिला पाहिजे की यापुढे बीड जिल्ह्यामध्ये कोणीही गुंडगिरीची भाषा करू नये असा सज्जड दम मुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजितदादांनी दिलेला आहे. म्हणून अजितदादांचं सुद्धा मला कौतुक करावं वाटणार आहे. अजितदादा सुद्धा वारंवार सांगत होते याच्यात कोणताही हस्तक्षेप होणार नाही आणि आता हे सगळं मोडीत काढायचंय. त्यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर प्रवचन दिलेलं आहे अजितदादांनी की हे मी चालू देणार नाही. आता अजितदादा हे जे मागचे सगळे प्रकरण आहेत भ्रष्टाचाराचे, हे सगळे काढा बाहेर. आता सुरे धसांपासून सगळे काढा. या बीड जिल्ह्यातले कोण कोण आमदाराच्या बुडाखाली किती किती अंधार आहे हे सगळा बाहेर काढा. म्हणजे खऱ्या अर्थानं दूध का दूध पाणी का पाणी आणि कोण मॅनेज होतंय, कोण कसं होतंय हे सगळं तुम्हाला समजून येईल. याच्यात मनोज जरांगे, दादा जरांगेचं कौतुक केलं पाहिजे, त्यांनी सुद्धा हा विषय लावून धरलेला आहे. संदीप क्षीरसागरांचं कौतुक केलं पाहिजे, साळुंके दादांचं कौतुक केलं पाहिजे, आमदार साळुंकेचं प्रकाशदास साळुंकेचं कौतुक केलं पाहिजे की जे स्वतः राष्ट्रवादीचे असून ते महायुतीतले आमदार असून सुद्धा त्यांनी कोणतीही स्वतःच्या आमदारकीची काळजी केली नाही, पण ठोस सांगितलं की ह्याच्या माग वाल्मिक कराडच्या माग जर कोण दुसरा कोणी सक्षम खंबीर, कारण वाल्मिक कराडच्या एका डायलॉग मध्ये आहे बघा मित्रांनो, काय व्हायचं नाही आपण आपला वर बाप बसलाय, मग हा बाप कोण आहे, या बापाचा बाप कोण आहे, आकाचा आका कोण आहे, याचा शोध घेण्यात ही काळाची गरज आहे. आणि त्यामुळे आता मला असं वाटतंय की वाल्मिक कराडांचे पाय आता खोलात गेलेले आहेत. आता वाल्मिक कराड सुटणे एवढाच शक्य नाहीये. आता मित्रांनो आता वाल्मिक कराड नक्कीच पूर्णपणे गोत्यात आलेले आहेत. वाल्मिक कराडांना व्हीआयपी ट्रीटमेंट हा विषय 2-3 दिवसापासून लावून धरलेला आहे सगळ्या चॅनल्सने. हे त्यांना कशा पद्धतीनं सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून त्याला सुंदर गोल्डन चहा त्याला पाहिजे ते खायला. आता कोणी सांगते तो शाकाहारी, कोणी सांगते तो मटण मटण मागवला, आता तिने सहकार्याला मागवला असेल आणि त्याची सरबराई करायला, त्याचा अंग चेपायला, त्याच्या दिमतीला माणसं मध्ये पाठवले जातात, त्यांना सगळ्यांना एकाच बराकीत ठेवलं जातं. आता हा पाऊल उचललेला आहे, पण मुख्यमंत्री साहेब तुम्ही आता अजून एक पाऊल उचला की ज्या पद्धतीने सांगितलंय की अंजली ते वारंवार सांगतात की हे सगळे आरोपी तिथून उचला आणि ह्यांना मुंबईच्या आर्थर रोड जेलच्या अंडा सेलमध्ये टाका, म्हणजे ह्याचे लाड कसे होतात हे कळेल. कारण कुठेतरी अजून पुन्हा जर धनंजय मुंडे मंत्रिपदावर बसले, धनंजय मुंडे मंत्रिपदावर आता तर आहेतच, आणि जर समजा अजून दटून राहिले की मी नाही राजीनामा देणार, शेवटी ते पण मुंडे घराण्याचं रक्त आहे, ठाम आहेत, तरुण आहेत, जिद्दी आहेत, नाही देणार. पण याचा दबाव कुठेतरी या चौकशीवर येईल का, कुठेतरी या न्याय व्यवस्थेवर येईल का, कुठेतरी पुन्हा ह्यांना या आकाला संरक्षण देणं, या आकाला सुखसोयी, या आकाला एसी, या आकाला फॅन, गादी, पलंग, या आकाला सगळं बिर्याणी, आकाला काय मटण, आकाला काय नाश्ता, चहा, पाणी, हे सगळं त्याची सरबराई होईल का, याची चौकशी झाली पाहिजे. यामध्ये जे दोषी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यामुळे एखादा व्हीआयपी गुन्हेगार आहे म्हणून त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याची ही जी पद्धत या महाराष्ट्रामध्ये रुजू घातली आहे, याला कुठेतरी काडीमोड दिला पाहिजे. आणि मित्रांनो काल मला खरंच अभिनंदन करावं वाटतं यासाठीचं की त्यांनी ज्या पद्धतीने एक प्रखरपणे डिजिटल एव्हिडन्स समोर ठेवून
हे प्रकरण आता हे आरोपपत्र दाखल केलेलं आहे. नक्कीच हे आरोपपत्र स्ट्रॉंग आहे. या आरोपपत्राला चॅलेंज द्यायला आता शेवटी कसं आहे, ते सुद्धा एखादा मोठा निष्णात वकील लावतील, ते सुद्धा याच्यातून सुटण्याचा प्रयत्न करतील. हे अग्रीमेंट कोर्टामध्ये चालेल आणि याला उत्तर द्यायला आपले सर्वांचे सगळेचे त्यांचा विश्वास, या महाराष्ट्राचा विश्वास ज्या ऍडव्होकेट उज्ज्वल निकमावर आहे, त्या उज्ज्वल निकमांना देशमुख परिवारानंच सांगितले की आम्हाला उज्ज्वल निकम पाहिजेत. ही सुद्धा मागणी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेली आहे. त्यामुळं आता हे अधिवेशनामध्ये विरोधकांना याविषयी गदारोळ करायला, याविषयी आवाज बुलंद करायला की अजून काही नाही, तर हे सगळं आता करून दाखवलेलं आहे. यामध्ये नक्कीच श्रेय मुख्यमंत्र्यांना, देवेंद्र फडणवीसांना जातं. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आता फक्त एकच गदारोळ होऊ शकतो. आता फक्त पायऱ्यावरचं आंदोलन होऊ शकतं. आता चहा पाण्यावर बहिष्कार होऊ शकतो. आता आवाज बुलंद होऊ शकतो. तो एकाच गोष्टीमुळं की दादा आता तरी राजीनामा घेणार का, दादा आता तरी राजीनामा घेणार का, ह्याच घोषणा ह्या अधिवेशनामध्ये दुमदुमू शकतात. आणि ह्या अधिवेशनाचं फलित काय होईल, एक माझा असा अंदाज आहे की अधिवेशनाचं फलित म्हणून धनंजय मुंडेला राजीनामा द्यावा लागेल. नैतिकता, मी जे पुन्हा माझ्या गावरान शब्द करतो, नैतिकतेचे माय वनवासाला, हे आमचा ग्रामीण भागाचा शब्द आहे. याचा काही वेगळा अर्थ कोणी काढू नका मित्रांनो, कारण मी ग्रामीण ढाच्याचा माणूस आहे. मी जरी पुण्यामधून असलो, माझं ऑफिस जरी मी लातूरमध्ये ऑफिस असलं, जरी माझं मुंबईमधून काम करत असलं तरी, तर मित्रांनो, तरी आपण सर्वांना माझं एकच सांगणं आहे की आपण सर्वजण आता या गोष्टीकडे लक्ष ठेवूया की कशा पद्धतीने याला न्याय मिळेल, कशा पद्धतीने आता यांना फासावर गेलेलं हे लोक पाहतील. आणि त्याच वेळेस खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये लोकशाही, डॉक्टर आंबेडकरांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सगळं आहे हे सिद्ध होईल. आता कालची अजून एक गोष्ट मला खटकलेली म्हणजे, आता खरं म्हणलं तर काल आमच्या ताईंना चिडण्याची काही गरज नाही. काल पंकजाताई का चिडल्या हे सुद्धा मला काल कळालं नाही. पंकजाताईचं या प्रकरणाशी काही संबंध नाही. आता आम्हाला सगळं माहिती की वाल्मिक करार हे प्रॉडक्ट कोणाचं आहे, ते वाल्मिक करार हे रोपटं कोणाचं आहे, तर वाल्मिक करार हे रोपटं गोपीनाथ मुंडेंनी लावलेलं आहे, त्यांनी पोचलेलं आहे. हे वाल्मिक कराराचं रोपटच लावले गोपीनाथराव मुंडे साहेबांनी. त्यांच्याकडे तो वाढलाय, त्यांच्याकडे चहा द्यायला, गाड्या पुसायला राहणारा हा एक घरगडी, त्याच्या गडीवर माडी, असा हा वाल्मिक करार आहे. त्यामुळं म्हणजे धनंजय मुंडेंचा श्वास, इकडे गोपीनाथराव मुंडे आणि धनंजय मुंडे ज्यावेळेस दोघांमध्ये दरी निर्माण झाली, त्यावेळेस वाल्मिक कराराला आपल्याकडे अलगत ओढण्यात धनंजय मुंडे यशस्वी झाले. आणि मग धनंजय मुंडेला कसं झालेलं आहे मित्रांनो की वाल्मिक करार बोले म्हणजे धनंजय मुंडे बोले. म्हणजे जर एखादा आदेश एखाद्या अधिकाऱ्याला द्यायचा असेल, डीपीडीसीच्या मीटिंग असतील, फंडांचं वाटप असेल, म्हणजे हे प्रकरण जर आपण बोलायला गेलो तर मित्रांनो आपल्याला 3 तास पुरायचे नाहीये. एवढं हे फार मोठं प्रकरण आहे. वाल्मिक करार नावाचा एक वाल्मिक पुराण होऊ शकतं. ते वाल्मिक पुराण आपण पुन्हा नंतर लावू, त्यांना सजा झाल्यानंतर. पण आता एक लक्षात ठेवा मित्रांनो, आज संपूर्ण महाराष्ट्राचा फोकस आता फक्त वाल्मिक करारांना तुम्हाला या केसमध्ये आणायचं होतं, आणण्यात हे यशस्वी झाले. त्यामुळे आता कुठेतरी समाधान अंजली ते दमाने यांचं झालं असेल, या सगळ्या मंडळींचं झालं असेल. सुरेश दस वारंवार सांगत होते की खरा आका हा वाल्मिक करार आहे. आता सुरेश धसांचे वाल्मिक करारांचे आर्थिक संबंध, असं सांगितलं जातं की वाल्मिक कराराने अनेकांना फोन करून सांगितले की धसांनाला आपल्याला मदत करायची, धसांना निवडून आणायचंय. मग सुरेश धसांनी ताबडतोब पलटी मारली का सुरेश धसांचे आणि वाल्मिक करारांचे काही आर्थिक संबंध आहेत, त्याच्यामध्ये काही प्रॉपर्ट्यांचे संबंध आहेत काय, असं काही उडत कानावर काय आलेलं की बऱ्याच ठिकाणच्या प्रॉपर्ट्यामध्ये धनंजय मुंडे आणि सुरेश धस पार्टनर होते. आता कुठं होते मला माहित नाही. काही लोक असं ओझरत बोलतात की कुठंतरी असं फार मोठ्या हिल स्टेशनला एक फार मोठं त्याच्यामध्ये कुठंतरी सुरेश धस दुखावल्या गेलेले. त्यामुळं सुरेश धस हे धनंजय मुंडेंच्या मागं लागले आणि त्यांचं हे जाता त्यांचं वैयक्तिक प्रश्न आहे मित्रांनो. एखाद्या अशा प्रकरणामध्ये एकमेकावर राजकारणात डूक धरणे आणि ठीक आहे, तू माझा आर्थिक नुकसान केला, मी तुझ्याकडे बघतो, आणि हा जर एक प्रकारे चांगली आयती संधी चालून जर सुरेश धसांना संतोष देशमुखच्या माध्यमातून मिळाली असेल तर ठीक आहे, त्यांचं वैयक्तिक काय असं मित्रांनो, आपल्याला काही देणे नाही. पण प्रश्न असा आपला आता आपल्या डोळ्यासमोर एकच प्रश्न आहे की आता वाल्मिक कराड असतील किंवा त्यांचे सुदर्शन घुले असतील, कृष्णा आंधळे अजून सापडलेला नाही,
कृष्णा अंधाळे आल्यास, कृष्णा अंधाळे मिळाल्यास तर फार मोठे अजून स्फोट होण्याची शक्यता आहे. पण पुन्हा पुन्हा वारंवार ते विचारत आहे, कृष्णा अंधाळे खरंच जिवंत आहे का? कृष्णा अंधाळेला कुठं मारून टाकले का? कृष्णा अंधाळे लपलाय का? कृष्णा अंधाळे परदेशात आहे का? कृष्णा अंधाळे नेपाळमध्ये का? कृष्णा अंधाळे परराज्यात आहे? याचा अजून शोध लागत नाही. अहो मला सांगा, 70 तासात जर तुम्ही आपला गाडीला हुडकून काढू शकता, आता 70 दिवस 75 80 दिवस होता, आता 75 दिवसाच्या नंतर झालेले अजून आपल्याला कृष्णा अंधाळे सापडत नाही. ठीक आहे, ते सुद्धा सापडतील अशी आशा धरायला हरकत नाही. कारण जी एक निराशा आली होती मनामध्ये, जी एक निराशा आली होती की आता कुठेतरी वाल्मिक कराड सुटतील का काय, कुठेतरी ह्या प्रकरणाला दाबल्या जाईल का काय, खऱ्या अर्थानं आकाश सूत्रधार हा मागत राहील का काय, त्याचं नाव येणारच नाही असं एक सर्व सामान्य लोकांना वाटत होतं. ते जे समज होता, गैरसमज होता, काल मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी SITनी चौकशांनी आणि पोलीस जनरलने काल दाखवून दिलेलं आहे. ज्या काही 3 चौकशा त्यांनी नेमलेल्या आहेत, त्या 3 चौकशांनी दाखवून दिलेलं आहे की आम्ही कुठेही कमी नाहीयेत, आम्ही बराबर लढतोय, आमचा ट्रॅक योग्य चाललेला आहे आणि बराबर आकाश सापडलेला आहे. म्हणून आता मी म्हणलेलं आहे की आकाश सापडलाय, तर मोठ्या आकाचं काय? तर मित्रांनो, आता एक सर्वांना आता एकच म्हणणं आहे, सर्वांनीच सांगावं एकदा अजितदादा की तुम्हाला अजून काय पाहिजे पुरावे, तुम्हाला अजून किती राष्ट्रवादीची बदनामी करून घ्यायची, अजून किती बदनामी करू? सुप्रियाताई रोज सांगतायत की नैतिकता नैतिकता नैतिकता. अहो नैतिकता आणि शरद पवार साहेबांनी सांगितलेलं की नैतिकता ज्यांच्या गावालाच नाही, नैतिकता ज्यांना हा विषयच माहित नाही, ज्यांचा नैतिकतेचा आयुष्यात कधी संबंधच आला नाही, अशा माणसांकडून तुम्ही नैतिकतेची अपेक्षा काय करताय? हे शरद पवार साहेबांचे उद्गार आहेत. आणि शरद पवार साहेब ज्यावेळेस बोलतात, कारण शरद पवार साहेबांवर ज्या पद्धतीत धनंजय मुंडेंनी निवडणुकीमध्ये एकेरी भाषेमध्ये उल्लेख करून त्यांचा राजकीय वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला होता, त्या धनंजय मुंडेंना घेरण्याचा, त्या धनंजय मुंडेंचा बदला घेण्याची वेळ शरद पवार साहेबांवर आता आली का? आणि शरद पवार साहेबांच्या एकदा पट्टी जर कोणी आला तर सहजासहजी सुटत नाही. मित्रांनो, आपण सगळा अनुभव मागचा काढून बघा. त्यांनी एकदा मागं ठरवलं होतं की विलासराव देशमुखांना पाडायचं, बराबर त्यांनी पाडलेलं आहे. होय, हे मागचं बोलतो तुम्हाला 30 35 40 वर्षापूर्वीचं, की त्यांनी मनामध्ये जर एखादी गोष्ट घेतली, मग शेवटी विलासराव देशमुखांनी आज तकला रजत शर्माला मॅनेज केलं. पडल्याबरोबर पहिली मुलाखत जर त्यांनी टीव्हीला दिली असेल ती रजत शर्माला दिली आपल्या अदालतमध्ये, आणि जाहीरपणे सांगून टाकलं की मला पाडण्यामध्ये शरद पवार साहेबाचा हात आहे. हे विलासरावांचे स्टेटमेंट अजूनही रेकॉर्ड आहे मित्रांनो. रजत शर्माला दिली त्यांनी मुलाखत, आपल्या अदालतमध्ये विलासराव देशमुख आले होते. असे हे शरद पवार आहेत. मग शरद पवार साहेबांना पत्रकारांनी विचारलं, का हो शरद पवार साहेब, विलासराव देशमुख सांगते की तुम्ही त्यांना पाडलं म्हणून? शरद पवार साहेब म्हणले, मी लातूरला गेलोय नाही, मी लातूरच्या बाजूनं गेलो. मी जर लातूरच्या बाजूनं गेलो तर विलासराव पडले, आणि मी जर लातूरमध्येच गेलो असतो तर डिपॉझिट राहिलं असतं का? हे शरद पवार साहेबांचे, म्हणजे असे हे एक वेगळं रसायन या महाराष्ट्राचा शरद पवार साहेब आहेत. आणि त्यांनी सुद्धा आता आवाज बुलंद उठवलेला आहे की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा. मित्रांनो, मी तुम्हाला आता एक प्रश्न टाकतोय, मला तुमच्या कमेंट्सची अपेक्षा आहे. फक्त कमेंट्स कमरेच्या खालच्या देऊ नका, कमेंट्स अश्लील देऊ नका, कमेंट्सला सुद्धा नीतिमत्ता नैतिकता ठेवा, अगदी चांगली भाषा वापरा. आईला आणि मायला काय लोक शिव्या घालतात त्या कमेंट्स मध्ये, मला कुठेतरी ते आवडत नाही. मित्र, मला काय वाटतं की तुम्ही तुमचं स्टँडर्ड जपा, आपण आपल्या चॅनलचं स्टँडर्ड जपतो, तुम्ही सुद्धा तुमचं स्टँडर्ड जपा. याच्यामध्ये कसं आहे, कोण कमेंट्स टाकलं हे सुद्धा सायबर क्राईमला सगळं माहित होत असतं. त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये गंमत अशी आहे की तुमची ही भाषा किंवा तुमचा तोल ढळू देऊ नका. जसं देशमुख परिवारानं संतोष देशमुखच्या बाबतीत तोल ढळू दिलं नाही, खंबीरपणे लढतायत. आणि तुम्हाला सुद्धा त्या कमेंट्स मधून लढायचंय, पण चांगली भाषा वापरा, चांगले कमेंट्स करा की जे कमेंट्स वाचावे वाटतील. कारण आपलं चॅनल हे महिला सुद्धा बघतात, आपले चॅनल तरुण मुलं बघतात, आपले चॅनल वयस्कर आपले आजी आजोबा बघतात, तर त्यांना सुद्धा ती भाषा त्यांना सुद्धा कमेंट्स वाचाव्या वाटाव्या. जसं मी बोलतो हे तुम्हाला ऐकावं वाटतं, तसं तुमच्या कमेंट सुद्धा लोकांना वाचाव्या वाटाव्या अशा कमेंट्स आपण करा, त्यात तुमची खरी लोकप्रियता आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलला असाच आशीर्वाद असू द्या. नसलं केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, एकमेकांना ग्रुपवर स्टेटस ठेवा. आणि मी जे बोलतो ते स्पष्ट बोलतो मित्रांनो. आता काही लोकांना राग येऊ शकतो, काही लोकांना खरंय वाटू शकतं. मला आता जे वाटेल ते वाटेल.
आपल्याला त्याची आता वयाच्या 65व्या वर्षी काही पर्वा करायची गरज नाही. कारण मित्रांनो, आपलं आता धोरण एकच आहे. आपलं युट्यूब चॅनल हे अन्यायाच्या विरोधात, आपलं युट्यूब चॅनल भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि आपलं युट्यूब चॅनल अत्याचाराच्या विरोधात लढण्याचा आपल्या युट्यूब चॅनलचा संकल्प आहे. फक्त गरज आहे तुमच्या एका लाईकची, गरज आहे तुमच्या एका सबस्क्राईबची, गरज आहे तुमच्या बेल आयकॉन बटन दाबायची. मी तुमच्यासाठी 2 तास देतोय, तुम्ही माझ्या चॅनलसाठी 1 सेकंद द्या, म्हणजे लाईक बटन दाबा. आनंद वाटेल. कमेंट्स लिहा, एक देता तर कमेंट्स द्या जेवढं शक्य आहे. कारण प्रत्येकाला मी आज तुमचा एवढा वेळ घेतोय, तुम्ही माझ्यासाठी एवढा वेळ देताय, तेच माझ्या चॅनलला फार मोठं यश आहे. मित्रांनो, असंच प्रेम ठेवा, असंच मला स्वनिर्भीडपणे बोलण्याची शक्ती तुमच्या व्ह्युअर्स मधून द्या आणि आपल्या चॅनलला असंच मोठं करा. नक्कीच जे सत्य आहे ते तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. आता रत्नाकर औसेकर थांबूया मित्रांनो. आता तर इथून खरे विषय सुरू झाले, बोलूया आपण विषय नाही सोडणार मित्रांनो. कारण आपल्याला ह्या गुन्हेगारांना फासाच्या तक्त्यावर पोहोचवायचे हेच ध्येय आहे. कारण आपला संतोष जिजूच्या आत्म्याला शांती देणे आणि खऱ्या अर्थानं गुन्हेगारांना फासावर चढवणे हे ध्येय महाराष्ट्रातल्या 14 करोड जनतेचं आहे. फक्त त्याला तुमचा पाठिंबा असू द्या. नमस्कार. सांभाळा. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.